चला तर आज फ्लॉवर आणि बटाट्याची रस्सेदार चमचमीत भाजी त्याची रेसिपी बघूया। तर सगळ्यात आधी फ्लॉवर आणि बटाटे बारीक कापून घ्यायचे, कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि इथे टोमॅटो आणि लसूण आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी फ्लॉवर कापल्यानंतर तो बॉईल करून चाळणीत पाणी निथळत ठेवला होता आणि बटाट्याचे काप पण पाण्यात ठेवले होते। तर आता तेल गरम झालं की त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी आणि कांदा टाकून छान परतायचे। आता कांदा चांगला परतला गेला की त्यात आपण टोमॅटो आणि आल्या लसणाचं जे वाटण केलं आहे ते टाकून घेणार आहोत। आणि आता हे पण छान परतून घेतलं की त्यामध्ये आपण आपले सुके मसाले टाकून घेणार आहोत। सुके मसाले म्हणजे तिखट, हळद आणि थोडासा आपल्या घरातला काळा मसाला किंवा गोडा मसाला आणि पावभाजी मसाला, हे सगळं आपण त्यात टाकून घेणार आहोत। हे बघा, हे छान फ्राय होतंय आणि याला तेल पण सुटतंय। आणि इथे हे घेतलेले मसाले, यात मी 1 चमचा धनेपूड पण घेतली आहे, हळद पण घेतली आहे आणि हे परत छान परतून घ्यायचं आहे। आणि आपण जे टोमॅटोची पेस्ट केली होती तर ते मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टोमॅटो शिजण्याकरता इथे टाकायचं आहे आणि हे झाकून 5 ते 7 मिनिट तसंच ठेवायचं आहे। आता बघा, छान वाफ आलेली आहे आणि आपला मसाला छान फ्राय पण झाला आहे। टोमॅटो पण छान विरघळलेला आहे तेलात। आणि आता इथे मी 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहे। हे बेसन पीठ मी भाजलेलं नाही आहे, हे तसंच आहे। आणि आता ते इथे या मसाल्यात छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। इथे लक्षात ठेवा, ही प्रोसेस एकदम बारीक गॅसवर करायची आहे, कारण बेसन पीठ खाली लागण्याची शक्यता असते। हे बघा, आता बेसन पीठचा पण छान खमंग वास सुटला आहे। आता आपण बॉईल केलेला फ्लॉवर त्यात टाकून घेऊ आणि ज्या बटाट्याच्या फोडी पाण्यात ठेवल्या होत्या त्या इथे फोडणीत टाकून घ्यायच्या आहे। आणि आता हे परत छान मिक्स करायचं आहे। भाजी परतत असतानाच खूप छान वास सुटला होता आणि त्याची पोचपावती मला लगेच मिळाली। मला इथे दाटसर ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी मोजकंच पाणी घातलं आहे। आणि आता इथे मीठ टाकून आता भाजीवर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि फ्लॉवर आणि बटाटा छान शिजू द्यायचा आहे। आणि 5 मिनिटात तयार झाली आहे आपली फ्लॉवरची रसदार चमचमीत भाजी। रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा, कमेंट्समध्ये सांगा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।